नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी बातमी की कापूस आणि सोयाबीनसाठी जी काही ई पीक पाहणी होणार आहे, ई पीक पाहणी आता ई पीक पाहणीची अट आहे ही रद्द आहे आणि कृषी पंपाचं वीज बिल जे ते माफ होणार का, ही दोन गोष्टी आपण बघणार आहे। त्यामुळे अगदी थोडक्यात शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। लाईक करायला लाईक कंजूसपणा करता लाईक करा। मागील खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर अनुदान ई पीक पाहणी अट रद्द करण्यात आली आहे। 7/12 नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये अनुदान मिळेल, अशी घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केली होती। ही परळीमधील घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रासाठी बरं का, की काही एकासाठी नाही आहे। ज्यांच्या 7/12वर नोंद असणाऱ्या अशा शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचं अनुदान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार पंकजा मुंडे आदी यावेळी उपस्थित होते। 7.5 अश्वशक्तीच्या कृषीपंपासाठी वीज बिल माफ करण्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। कांदा, दूध, भुकटी, आयात निर्यात आदी समस्या मांडतच दिल्लीत केंद्राने बैठक घेतली, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांकडे केली, म्हणजे घ्यावी अशी त्यांनी सांगितली। तसेच मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या समस्यांबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन एक एक प्रश्न सोडवले जातील, असंही त्यांनी यावेळेस सांगितलं। म्हणजे जे काही होईल ते मोदींना सांगूनच आम्ही करणार आहोत असं त्यांनी सांगितलंय। पुढचं म्हणजे जे काही आता त्यांनी MSPला इतरांचा विरोध आहे असंही त्यांनी सांगितलं। बट जर आपण बघायला गेलं तर MSPला आपला जे काही काँग्रेस सरकार लढा देते की तुम्ही प्रत्येक भावासाठी प्रत्येक पिकासाठी तुम्ही MSP जाहीर करा। बट MSPसाठी एवढं मोठं आंदोलन झालं तरी MSP शासनाने अजून लागू केलेलं नाही आहे। संपूर्ण याच्या स्वामीनाथन आयोगसुद्धा देखील संपूर्ण लागू नाही आहे आणि अशाच याच्यात आता हे जे काही दडांदर खोटं बोलत आहेत तेच याच्यातनं उघड दिसते। असो जे काही असो, या ज्या काही दोन गोष्टी आहेत की आता ई पीक पाहण्याची अट रद्द होणार हे याच्यातनं जातलं। आपण चॅनलवर नसाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।